शुभारंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करत आपण करूया तिसऱ्या दिवसाच्या खेळाला शुभारंभ. आई एकविरा चषक, एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट. आजचा तिसरा दिवस आणि पहिला चेंडू. थोडस स्टिअर केलंय. फर्स्ट स्लिपला पण बघतायत ओपनिंग साठी आलेले आहेत गणेश आणि महेश. ओम 11 जलसाळ संघाकडनं ओपनिंग पेअर. एका बाजूने हार्दिक आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही पारितोषिक मिळवलेलं आहे आणि आई एकविरा चषक आम्हाला भरपूर आवडतोय असं हार्दिकने म्हटलंय. पुढील चेंडू. ओ यावेळेला जबरदस्त हॅमर केलाय चेंडूला. सरळ जातोय चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. गणेशनं स्टार्ट दिलंय. ब्रिलियंट ड्रीम स्टार्ट यष्टीचे. थँक्यू. जबरदस्त शॉट सिलेक्शन गणेश यांचं. लॉंग ऑफला क्लिअर करताना षटकार आलाय. हाकेला धावणारी नवसाला पावणारी असंख्य आगरी कुळ्यांची कुळस्वामिनी आई एकविरा माता आणि तिच्याच नावाने या अप्रतिम स्पर्धेचं जबरदस्त नियोजन करताना माननीय रुपेशजी पाटील साहेब. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. वेग होता चेंडूवरती, गुडलेंथ वरती होता चेंडू. आपण बघितला आणि ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग करताना हार्दिक. षटकारानंतर कमबॅकिंग करतायत. 3 चेंडू 6 धावा विदाउट लॉस असं आपण बघतोय या षटकाचं विश्लेषण. पुढील चेंडू घेऊन तयार होताना राईट टर्म द विकेटचा मारा करताना हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर. गुड बॉल. स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. वेग सुंदर बघायला मिळतोय. लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी हार्दिक. संघाचा आधारस्तंभ देणारा असा गोलंदाज आहे. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याची संधी आहे हार्दिककडे. पुढील चेंडू. उलटा चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. लॉंग ऑन वन बाउंड जातोय ओव्हर द रोप. येतोय या ठिकाणी चौकार यष्टीचे. आहे क्वालिटी स्टँडर्ड आहे चषक सक्सेसफुल. आई एकविरा चषकाची जरा वेगळीच आहे झलक. आई एकविरा चषका. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुलटॉस चेंडू. टायमिंग शॉट बघायला मिळाला आणि चेंडूला सरळ लॉंग ऑन रिझन मधनं पाठवले. वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर चौकार. अप्रतिम टायमिंग. कव्हर्सला खेळतायत. थ्रू दी कव्हर आपण बघताय. जबरदस्त टायमिंग. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर्स मधनं सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार 4 येतोय गणेशच्या बॅट मधनं. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. 1 4 14 रन्स ऑन स्कोर कार्ड यष्टीचे. या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय. कव्हर करताना आपण बघताय आमचे दोन्ही कॅमेरामन मुनीत कुडू आणि प्रिन्स यादव. खूप चांगलं वर्क मागच्या चेंडूवरती आपण बघितलं. चेंडूला पूर्णतः कव्हर केलं गेलं आणि या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आमचे जे क्रीडा रसिक वर्ग आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांना जर आनंद द्यायचा असेल तर कॅमेरामनचा जो वर्क आहे तो चांगला असणं गरजेचं आहे. आणि इथे आपण बघतायत एक जबरदस्त स्टार्ट आणि तेवढ्याच ताकदीचं कॅमेरा वर्क सुद्धा आपण बघतोय. चेंज केलं जाईल गोलंदाजी ट्रॅकमध्ये. आता थोडंसं परिवर्तन. दुसऱ्या इंड गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. जयेश. 14 धावांचं पहिलं षटक. 2 चौकार 1 षटकार. त्यानंतर आपण महेशांना बघतोय. गेली अनेक वर्ष महेश हा संघाचा आधारस्तंभ राहिलाय. लेफ्ट हँड बॅटर. एक डेंजरस बॅटर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं. एक आक्रमक बॅटर म्हणून वलंकित राहिलाय महेश. तो स्ट्राईक वरती आपण बघतायत.
त्याच्या समोर जयेश आहे. चेंडू क्रमांक पहिला फेस करतील. 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग कडनं बघितल्यानंतर महेशला प्रथमच संधी मिळते, ती म्हणजे स्ट्राईकवर. आणि इथे स्लॉट मधल्या चेंडूला सरळ उडवण्याच्या प्रयत्नात, परंतु मिस टाइम शॉट. असं वाटलं होतं की लॉंग ऑनला क्लिअर करेल, उंची जास्त गेली आणि महेश यांच्या केळीला पूर्णविराम लावताना जयेशला साथ देत आहे सुमित पाटील आपण बघतायत. पहिला विकेट डाऊन टेस्टच आहे. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश यांचा चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न थोडासा मिस टाइम राहिला. सुमित यांचं जबरदस्त वर्क तिथे आपण बघितलं आणि तिथे मात्र पहिला धक्का जयेश देत आहेत ब्रेक थ्रू. खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला आणि ते पहिला धक्का लागतोय ओम 11 जलसार संघाला आपण बघतायत. संघाचे संघनायक प्रवीण भोईर दाखल झालेले आहेत. छोट्या बाईट मध्ये म्हटलं होतं 80 धावांचा पार पाडावा लागेल. जर मॅच मध्ये आम्हाला इथे राहायचं आहे तर मात्र धावा येणं आमच्या बॅटमधनं गरजेचं आहे आणि तो आम्ही प्रयत्न करू, पूर्णतः एफर्ट्स आम्ही देऊ, हे सांगताना प्रवीण भोईर यांची चर्चा झाली होती. तेच प्रवीण भोईर आता संघाचे संघनायक दाखल होत आहेत. समोर आहे गोलंदाज ज्याला व्हेरी फर्स्ट बॉलला जयेशला मिळालंय आणि इथे प्रवीण आले आले आपले इरादे स्पष्ट करताना ओव्हर मिड विकेट पाठवतायत. एक जबरदस्त तगडा षटकार यष्टच आहे. चांगला चेंडू, थोडासा ऑफसाईडला खेळण्याचा पावित्र्य होता त्यांचा. डॉट बॉल आलाय. जयेश कमबॅकिंग करताना षटकारानंतर पुढच्या चेंडूवरती डॉट बॉल. एकंदरीत 9 चेंडू 1 गडी बाद 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. पुढील चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. कंट्रोल ठेवलंय जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या गोलंदाजानं. चौकार षटकार आलेले आहेत, परंतु जो महत्वाचा दुवा असतो किंवा जे बेसिक असतं क्रिकेटचं सिंगल डबल कडे, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवलेला आहे. स्ट्राईक रोटेट होत नाहीये. पुढील चेंडू आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. पूर्णतः संभ्रमा अवस्थेमध्ये फलंदाज बघायला मिळतोय. षटकारानं स्टार्ट दिली होती, तदनंतरच्या 3 चेंडूवरती जबरदस्त एक्युरेसी बघायला मिळते जयेश घरत यांची. अंतिम चेंडू घेऊन मार्गस्थ होत आहेत. पुढील चेंडू आणखीन नाही, या ठिकाणी पंच सांगतायत थर्ड अंपायर्सला की तुम्ही चेक करा. समोर गोलंदाज आले होते, त्यामुळे तितकंसं त्यांना रीड करता आलेलं नाही. तर आपण थर्ड अंपायरकडे जातोय. आशुतोष व्यवहारे सर सज्ज झालेले आहेत. वॉर रूम मध्ये चेक करतील एक्झॅक्ट काय घडलंय तिथे आणि तदनंतर मात्र तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. तोपर्यंत पहिला पुकार आहे ओमकार बॉईज एडवण आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे इथे जर उपस्थित असतील तर आपण फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत. टी शर्ट आपली घेऊन जा आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुनश्च अनाउन्समेंट करतोय रॉकी ग्रुप टेंबी खोडावे विपक्ष ओमकार बॉईज एडवण. चेक केलं जात आहे. जसं या मॅच बद्दल बोलायचं झालं तर कुठेतरी सिंगल डबलच्या बेसिक असतं, तो मात्र इथे दिसला नाही. जलसर संघाकडनं मोठे शॉट खेळण्याचा पावित्र्य आहे. स्टार्ट झाली नाही मॅच असं म्हणायला हरकत नाही. 2 चौकार 1 षटकार पहिल्या याच्यामध्ये षटकामध्ये आपण बघतोय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघतायत आणि स्कोर कार्ड 21 वरती पोहोचलंय. आजकाल आधुनिकता आपल्या समवेत आहे आणि ती आधुनिकता कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही त्यासाठी आपण यूज करतोय आणि डिसिजन्स न्यूट्रल असावं म्हणून या ठिकाणी आपण बघतायत. फक्त पंचांना
तो डिसिजन घेण्याचा आधार आहे. कुठल्याही खेळाडूच्या माध्यमातून थर्ड अंपायरकडे रेफर केलं जाणार नाही. या ठिकाणी पुनश्च मिस टाइम शॉट. ओ माय गॉड, झेल सुटलाय तो पण प्रवीण यांचा. 23 षटकांची होते समाप्ती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया पुनश्च मॅच कडे. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सौरभ यांचंही खऱ्या अर्थाने कौतुक करतोय. एकवीराच्या नावाने हा चषक आपण बघतायत आणि सकाळचं वातावरण भक्तिमय करण्यासाठी कुठल्या सॉन्गची निवड करावी हे त्यांचं जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे सौरभ, जबरदस्त राहिले. आणि प्रत्येक सॉन्ग आई एकविरेचं उदो उदो करणारं, गुणगान गाणारं, प्रत्येकाला भक्तिमय परिस्थितीकडे घेऊन जाणारं आणि एक ॲटमॉस्फिअर निर्माण करण्याची जी जबरदस्त कला त्याला अवगत आहे. अतिशय सुंदर वातावरण त्यांनी तयार केले. दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळतायत. नवनाथ पाटीलला गोलंदाजी ट्रॅकवर आता इंट्रोड्यूस करताना आपण बघतायत. 11.50च्या सरासरीने 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. समोर आपण गणेशाला बघतोय. 6 चेंडू 14 धावांचे एक जबरदस्त बॅटिंग त्याने केले. गेम चेंजर इनिंग ज्याला आपण म्हणतो त्या इनिंगला त्याने स्टार्ट केलंय. गणेश कडे प्रचंड अनुभव असणारे प्रवीण भोईर आहेत. रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर फील्ड थोडीशी आपण बघतायत 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेले आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर. ऑफ साईडला पण स्वीपर कव्हर्स आणि लॉंग ऑफ बघतोय. शॉर्ट गली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. पुढील चेंडू ओ फुल टॉस होता. डबल माइंडेड राहिले. सिंगलने स्कोर कार्ड पोहोचते 24 वरती, 24 वरती. एकंदरीत चेंडू आपण बघितला फुल टॉस पद्धतीचा होता, परंतु जेव्हा तो पॉपिन क्रीज मध्ये डिलिव्हर्ड झाला तेव्हा थोडासा डीप होताना आपण बघितला आणि तिथून फलंदाजाच्या माइंड मध्ये ते राहिले की कशा पद्धतीने त्याला फेस करायचं. तद्वर मात्र चेंडूने काम केलं होतं. सिंगल कंप्लीट होतीये. 24 धावा. ज्या खेळाडूला जीवनदान मिळालंय, जो डेंजरस ठरू शकतो, क्षमता ज्याच्याकडे आहे आणि मोठ्या शॉटला डिझर्व करण्याची जो ताकद ठेवतो तो फलंदाज आपण बघतायत मिस्टर प्रवीण भोईर. स्ट्राईक वरती आहेत. एका बाजूने नवनाथ. चांगली पिचिंग बघायला मिळते. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त पिचिंग आहे नवनाथ यांची. क्लेवर गोलंदाजी. फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवणं, ऑस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवणं आणि परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळणं, याही गोष्टीवरती या ठिकाणी नवनाथ आपल्याला बघायला मिळतोय. ड्युएल कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून बघतोय की काय नवनाथ पाटील यांची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील चेंडू ओ यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिडल आणि लेग मध्ये होता. उडवलाय सरळ, जातोय डीप कॉर्नरच्या डोक्यावर येतोय. आणखीन एक भव्य षटकार. वरती अंकित किनी यांचे मॅन्युअल स्कोरर आज आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचे करूया आपण एकबिरा चषकाच्या माध्यमातून वेलकम. नवनाथ पाटील षटकाराला पुढील चेंडू मार्गस्थ होताना यावेळेला थोडासा हुक करण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम आहे. लक फॅक्टर चांगला आहे. नो मॅच लँडला चेंडू पडतोय आणि सरळ डिफाईन लेगला ट्रॅव्हल करतोय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. षटकारानंतर 4 चौकार. फ्लाय झाले 34 वर, लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूंचा खेळ इथे झालाय
आणि प्रवीण यांची आक्रमकता, त्याचा इंटेंट आणि त्याची क्षमता तो सिद्ध करतोय. आणखीन एक लॉंग ऑफला क्लिअर केला जातोय, जबरदस्त शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आपण बघताय चेंडू सरळ जातोय, मुख्य मंचाकडे येतोय, षटकार. ओ यावेळेला आणखीन एक ओव्हर मिड विकेटचा हा एक भव्य दमदार तगडा षटकार बघायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 46 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 23 धावांचं एक मोठं एक्सपेन्सिव्ह षटक समाप्त होते यशस्वी. आपण आपले किट आणि आपला फॉर्म घेऊन जा, फिलअप करा, आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे याची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करता टॉस करणार आहोत. जबरदस्त प्रवीण यांची विस्फोटक खेळी, 10 चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रन रेटने 30 धावा आणि 7 मध्ये 15. गणेश गावड, काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. जे स्वप्न होतं प्रवीण भोईरचं की 40-80च्या वरती स्कोर कार्ड आम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी जे फाउंडेशन बिल्ड असायला लागतं, पायाबांधणी करावी लागते, जो इंटेंट आपला दाखवायचा असतो आणि जे एक्युरेसी आपली बॅटिंग मधली परफेक्शन या ठिकाणी दाखवताना एक भन्नाट स्टार्ट आहे, एक ड्रीम स्टार्ट इथे बघायला मिळतोय आणि पूर्णतः मोमेंटम बॅटिंग टीमकडे शिफ्ट झालंय. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण जयेश घरत यांना बघतोय. 3 गोलंदाज सलग यूज केले गेले, तिसरं षटक महागडं ठरलं आणि तदनंतर स्कोर कार्ड 46 वरती 1 असं आपण बघतोय. जयेश, गणेश यावेळेला हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, डॉट बॉल आलाय. प्रामुख्याने थोडीशी स्ट्रॅटेजी बघायला मिळाली जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची 3 गोलंदाज यूज करण्याची आणि कुठेतरी नवनाथ पाटील थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले. पहिल्या षटकाकडे जर आपण बघितलं 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा दिल्या होत्या जयेशनं आणि ते यासाठी त्यांना कंटिन्यू ठेवले गेले. चौथ्या षटकासाठी आपण बघतायत जयेश चांगली चेंडू हाताळताना. ओ इथे स्लॉट मध्ये लॉंग ऑफला क्लिअर करेल, नो चान्स इन फिल्डर जातोय सरळ. या ठिकाणी आणखीन एक भव्य षटकार. शॉट बघायला मिळत आहेत क्रॉस द लाईन, होरिझॉन्टल बाटने खेळण्याचा पावित्र्य होता. थोडासा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होता आणि तिथे मात्र बेनिफिट मिळते गोलंदाजाला. थोडासा डबल माइंडेड राहिले, गतीवरचा रीड करण्याची जी कला आहे ती तितकीशी अवगत करता आली नाही शेवटच्या चेंडूवरती. पुढील चेंडू वेट केला आणि तदनंतर बाट लावले. चेंडू सरळ जातोय डिफाईन लेगच्या डोक्यावरनं, हुकचा शॉट येतोय, षटकार. ऑन अ स्कोर कार्ड, एक्सलंट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. पुढील चेंडू ओ यावेळेला सरळ पिकअप, उडवलाय चेंडूला ओव्हर मिड विकेट. इथून मात्र जयेश महागडा ठरताना आपण बघतायत. धाबांची बरसात, 64 धाबा, चौथं षटक मार्गस्थ असताना 50 धाबांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते आणि कालचा जो इतिहास आपण बघितला 107 धाबा चेस झालेले आहेत. म्हणजे इथे किती टार्गेट असलं तरी ते टार्गेट चेस होऊ शकतं. हे कालच्या मॅच मध्ये आपण बघितलं, गावदेवी नवसई बी न
श्रीराम स्पोर्ट्स कानिवडीच्या अगेन्स्ट 107 धावांचा पल्ला यशस्वी असं चेस केलं होतं. तर इथे धावा आपल्याला बघायला मिळतात त्या म्हणजे 64. जबरदस्त बॅटिंग करताना गणेश. गुड बॉल. आणि इथे आपण बघतायत OUT आउट. गणेश माघारी परतताना धक्का क्रमांक दुसरा या ठिकाणी लागतोय. डिसय वैभव वैभव भोईर दाखल होत आहेत. जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. 16च्या सरासरीने 64 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 13 चेंडू 33 धावांची विस्फोटक नॉक चे खेळले गेले. त्याच्यामध्ये 4 षटकार बघायला मिळत आहेत. 16च्या सरासरीने धावा या ठिकाणी येत आहेत. त्याच पद्धतीने धावा आल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 96 तुम्हाला दिसू शकतोय आणि तो आपण बघू शकाल डिस्प्लेच्या माध्यमातून. 10 चेंडूवरती 30 धावा प्रवीण आणि वैभव भोईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच संघाचा संघनायक मिस्टर हार्दिक. पहिला चेंडू चांगला आहे, वेग आहे, गुड स्टार्ट इथे बघायला मिळते हार्दिक कडनं. इथून कंट्रोल ठेवावा लागेल जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला स्कोरवरती. एखादं इकॉनॉमिकल षटक हाताळणं गरजेचं आहे, अन्यथा टार्गेट तुमच्याकडे एक स्टीप टार्गेटचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ जाणतोय त्यासाठी शर्थीचे प्रयत्न आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू प्रवीण भोईर या ठिकाणी उडवत आहे चेंडूला मिड ऑफला. झेल बाद होताना आणखीन एक धक्का बसतोय आणि प्रवीण भोईर आउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक जोडी होती गणेश आणि प्रवीण यांची, परंतु ती आता डगआउट मध्ये आले. हा जो चान्स आहे, ही जी संधी आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला, ती संधी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जर कायम ठेवली तर एक टार्गेट त्यांच्या नजरेसमोर राहील. जर का दिवेश आणि ते वैभव भोईर यांनी जर प्रवीण आणि गणेश यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि त्यांच्या बॅटमधनं 1-2 षटकार जरी इथे येत आहेत तर मग मात्र एक मोठ्या स्टीप टार्गेटकडे पाठलाग करावा लागेल जय महाराष्ट्र संघाला. त्याची पूर्णतः जाणीव आहे. इथून मात्र जो प्रेशर बनवलेला आहे त्यासाठी पूर्ण प्रयत्न असेल हार्दिक यांचा की हा जो मोमेंटम आहे ते आपल्या बाजूने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत कसं राहील याचा अभ्यास चांगला केला तर मॅच इंटरेस्टिंग झोनकडे वाटचाल करेल. पुढील चेंडू घेऊन तयार होताना हार्दिक भोईर. दिबेश या ठिकाणी जबरदस्त बॉटमॅनचा यूज करताना खेळतात. एक्स्ट्रा कव्हर्सला सिंगल कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग आहे. 65 रन्स ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 65 धावा, 14.44चा करंट रन रेट आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 9 चेंडूमध्ये 2-3 मोठे शॉट अबोव 80चं टार्गेट सेट करू शकतायत. इथून याच पद्धतीने धावा आल्या प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 86 हा असू शकतोय. बघूया वैभव भोईर वैभवशाली बॅटिंग करतील का, संधी दिले आणि त्या संधीचं सोनं करतील का हा एक प्रश्न आहे. इथे उंची जास्त आणि वैभव भोईरच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. आउट. न्यूमन संकेत आपल्याला बघायला मिळतोय.
सुमित जबरदस्त कामगिरी करताना झेल घेत आहेत आणि आता पूर्णतः हे षटक हार्दिक भोईरचं कमालीचं यशस्वी राहिले. 4 चेंडू अवघी तर आपण बघतायत साईराज यांची जबरदस्त झेल इथे बघायला मिळालाय. 4 चेंडू मध्ये अवघी 1 धाव. तयार होताना हार्दिक पुढील चेंडू घेऊन हुकर बॅट फिरली गेली. हार्दिक भोईर काय गोलंदाजी करतायत. 4 षटकामध्ये थोडंसं गमावलं होतं, परंतु 5व्या षटकामध्ये लेंथ लाईन कमावलेली आहे. संघाला आधार देणारं काम करतायत. एकजुटीचं काम आणि त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी संघाचा संघनायक काय कामगिरी करतोय. 5 चेंडू अवघी 1 धाव. 1 टू गो. स्कोर स्टे ऑन 65 लॉस ऑफ 4 विकेट. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. ऑफ ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. अवघ्या 2 धावांचं षटक. 2 गडी बाद. 66 धाबा. 5 षटकांची झाली समाप्ती. केश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. मागचे 7 चेंडू जर आपण बघितले तर 3 गडी बाद आणि फक्त 2 धावा. कुठेतरी ज्या वेगानं ओम इलेव्हन जलसार संघ पुढे जात होता त्याला पूर्णतः ब्रेक केले गेले. तो वेग मोमेंटम पूर्णतः थांबवले गेले. हार्दिक भोईरची कामगिरी उत्तम राहिले. आता राहुल पाटील जबरदस्त कामगिरी करताना आपण बघतोय. समोर आहेत पिंकेश. भरपूर मोठा फलंदाज आहे पिंकेश. आई मात्र तितकासा चांगल्या पद्धतीने रीड करू शकलेला नाही. दिवेशला मिळते संधी. धावसंख्या 67 वरती पोहोचलंय. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुनश्च मी अनाउन्समेंट करतोय. ओमकार बॉयज एडवन रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील चेंडू दिवेश याही वेळेला बाद होताना आपण बघतायत. ठरून शॉट खेळण्याचं मन आणि तदनंतर मात्र बॅक द क्यू लागले एसटीचे. शॉट खेळणं ही जी तुमची गेम प्लॅनिंग आहे किंवा तुमचं जे मत असतं
की मला प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळायचा आहे. त्यासाठी तुम्ही समोरील गोलंदाज कोण आहे, त्याचे चेंडू कशा पद्धतीने काम करत आहेत याच्याकडे लक्ष न देता ऑन साईडला मला खेळायचा आहे. हा जो तुमचा पावित्र्य आहे तो मात्र 9 चेंडूमध्ये कम्प्लिटली फेल केलाय, अयशस्वी झालाय. 4 गडी बाद, फक्त 3 धाबा मागच्या 9 चेंडूवरती. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघताय. स्ट्राईक घेताना पिंकेश आपल्याला बघायला मिळेल. परेश भोईर सुद्धा माघारी परतताना धक्का क्रमांक लागतोय 7 टिसय. जण मात्र फक्त हजेरी लावतोय. गणेश आणि प्रवीण यांची जी खेळी होती त्या खेळीला कुठेतरी साजेशी खेळी इतर खेळाडूंकडनं बघायला मिळत नाहीये. आणि पिंकेश बऱ्याच वेळानंतर मात्र स्कोरला पुशअप करतोय. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि 73 वरती पोहोचलंय. स्ट्राईक घेतली होती, जिम्मेदारी घेतली होती. थोडासा चेंडू स्लॉट मध्ये आला आणि काय जबरदस्त टायमिंगने तो उडवला गेलाय. ओव्हर मिड विकेट आपण बघतायत. पिंकेश ज्या खेळीसाठी ओळखला जातोय ती खेळी तो साकारतोय. थोडासा उशिरानं दाखल झालाय, परंतु जो वेळ त्याला मिळालाय त्या वेळेचा एक चांगला उपयोग आपल्या ओम 11 जलसार संघासाठी करताना तो दिसतोय. 73 लॉस ऑफ 7 विकेट, 1 टू गो. शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत. 73 वरती 7. इथून चौकार षटकार अबव 80चं टार्गेट सेट होईल. डॉट बॉल 74चं टार्गेट. षटकार जर आला तर 80 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं. आपण बघतोय राहुल 3 विकेट, 7 धावा, 5 चेंडू हाताळलेले आहेत. अंतिम चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना एक यशस्वी फलंदाज म्हणून ज्याची बॅटिंग आपण बघतोय, एक षटकार ज्याच्या बॅटमधून आलाय तो पिंकेश. हो, यावेळेला तितकासा पॉवरफुल शॉट नाहीये. पिच केले फक्त मिड विकेटला, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि 2 धावा होत आहेत परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु फलंदाज आउट होत आहेत. 76 टार्गेट सेट केलं गेलंय. जबरदस्त कामगिरी इथे बघायला मिळाली. हार्दिक भोईर आणि राहुल यांची 2 षटकामध्ये झालेली एक पुनरागमन म्हणा, कमबॅकिंग म्हणा, व्हेरी शॉर्ट टाइम मध्ये जो त्याने मॅनेज केलेलं आहे शेवटची 2 षटकं ती अद्भुत आहेत. सर आपण या ठिकाणी बघितलं 75 झालेले आहेत. 76चं टार्गेट सेट केलं गेलं आहे. तिसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचकडे दुसऱ्या इनिंगसाठी आपण करूया हलकसं परिवर्तन. ऐकूया एक बुलंद गोड आवाज प्रमोदजी यांचा. तत्पूर्वी आपण देऊया डिझेल संधी आणि तदनंतर येऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये.
सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. ओमकार बॉईज एडवन टीम आणि रॉकी ग्रुप टिंबिखोडा वेचला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर तयारीनिशी आपण टॉससाठी रेडी राहायचंय. धन्यवाद अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. आई एकविरा चषक साखरे 2026 आणि आजच्या दिवसातील लॉट्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना सुरू आहे सध्या. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओम 11 जलसार टीमने बॅटिंग केली आणि फलकावर धावा लगावल्या. तब्बल 76 रनचं टार्गेट जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीम समोर. ओमकार बॉईज एडवन टीम आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अवेलेबल असतील तर लगेच प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. त्यानंतर तिसरा सामना चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा तिसरा सामना पाहायला मिळेल. उज्ज्वल संगमथाने आणि NCC सफाळे या 8 संघांना आज पुन्हा एकदा आपण पाहत आहेत जे लॉट्स आपल्याला पाहायला मिळाले. थँक्यू व्हेरी मच मंजित कुडू. विश नेटवर्कवर सध्या आपण आहोत आणि अतिशय चांगली एंटायर टीम काम करत असताना पाहायला मिळते. मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन अँड व्हिडिओ एडिटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. तर प्रिन्स एका साईडला आपण पाहतायत. दोन्ही कॅमेरामॅनचं धन्यवाद आणि सुस्वागतम असेल. त्याचनंतर आज स्कोररची भूमिका डिजिटल स्कोरर म्हणून जॉईन झालेत. गौरव पाटील यांना आपण पाहतायत आणि त्यांच्या समवेत आज ऑफिशियल अमर पाटील यांच्या जागी अंकित किनीला आपण पाहतायत. या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान मान सन्मान आणि साखरे गावाची धडकन आणि या स्पर्धेची धडकन म्हणून ज्यांना ओळखलं जातं रुपेजी नरेश पाटील साहेब त्यांचेच पिता श्री नरेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सामन्याला होते सुरुवात. 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीम समोर. साईराज भुईर आणि नवनाथ पाटील दोन्हीही बॅटर मात्र अफलातून कामगिरी करणारे खेळाडू, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. 36 बॉलमध्ये 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे म्हटलं तर हे नाव नाही तर ब्रँड म्हणून ओळखलं जातं पूर्ण महाराष्ट्रात. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं या ग्रुपमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. भूपेश पाटील अर्थातच रॉकी दादा आणि संपूर्ण टीमचं वेलकम असेल. पहिलाच बॉल साईराज पॅटर्न शॉट आहे. सिग्नेचर शॉट पाहायला मिळतोय. ही ताकद नजाकत साई भोईरच्या बॅटमधून पिकअप शॉट षटकार. त्याच बॉलवर दमखम दाखवणारा षटकार किरण भोईरच्या गोलंदाजीचा अंदाज बांधता. किरण भोईर एक उत्कृष्ट पंच सुद्धा आहेत. चांगला बॉल होता. लगेच वैभव आले. वैभवने सांगितलं की किरण दादा तुला अशा प्रकारचे चेंडू हाताळायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आता हा बॉल हाताळला गेला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बबली या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले वैभव व या विकेट किपरला. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 6 या धावसंख्येवर ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. पहा पहिला बॉल वगळता ओर पिच बॉल पिकअप शॉट आणि त्यानंतर वैभवने मात्र साईराज भोईरचा स्टान्स पाहिला आणि त्यानुसार किरण भोईर याला मात्र कानमंत्र दिलं आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. महेंद्र भोईर किरण भोईर ही ब्रदर्स जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि जलसर म्हटलं तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. सचिनदादा पाटील असतील श्रीधर पाटील ही सुद्धा ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. म्हणजेच बंधूंचं चांगलं प्रेम या क्रिकेटच्या अनुषंगाने आपण पाहिलंय. आज हार्दिक किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. समालोचक मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. गणेशला बीट करत बॉल निघून जाईल. अंकुश पाटील यांच्या स्वागतासाठी सचिन गिरीधर आणि नरेशजी पाटील साहेब यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी चौकार. गुड शॉट.
अप्रतिम चांगला फटका आहे. लॉंग ऑन कोणी नाहीये फिल्डर. बिटवीन द गॅप खणखणीत सनसनाटीत चौकार. साईराज भोईर पहा पहिला बॉल टाकल्यानंतर आपण पाहिलं तर षटकार आला. षटकारानंतर कानमंत्र दिला वैभवने. 2 बॉल डॉट आल्यानंतर नवनाथ पाटील गेला नानू. पंचांना त्यांनी मात्र सहमत विचारली. सहमतीने गेला आणि साईराज भोईरला काहीतरी कानमंत्र दिला. म्हणजेच धीर हा शब्द जवळचा मित्र असतो आणि तेच यावेळेला आतापर्यंत पाहायला मिळतं. काय बॉन्डिंग आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 14. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ खेळलेत. ओर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मुनित कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन अँड रुशांक पाटील यांच्या सन्मानासाठी. वाह क्या बात आहे. साईराज भोईरच्या बॅटमधून दमखम दाखवणारे फटके पाहायला मिळतात. टेक्निकली साऊंड. काय बॅटिंग केले. बॅकलिपचा वापर बरोबर मात्र बॉलला एक्झिक्यूट करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि काय बॉलला फॉलो केलंय. त्यावर मात्र साईराजचा क्लास लिहिला होता. टेनिक्स बॉल आहे. टेनिक्सचा लोगो नव्हता तर साईराजचा क्लास लिहिला होता. व्हॉट अ शॉट. क्लास बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा. तर डीजे इन द मिक्स आपण पाहतायत. अतिशय चांगले कलाकार आहेत. कारण निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर 20 धावा फलकावर. अपोजिट टीमच्या जर आपण पाहिल्या तर 14 धावा होत्या. इथे 6 धावेने पुढे आहे. काय बॅटिंग सुरू आहे साईराज भोईरची. 6 बॉलमध्ये 20. सफाळी प्रीमियर लीग मध्ये हेच मात्र चर्चा सुरू होती की साईराज सारख्या फलंदाजाला तुम्ही मिडल ऑर्डरला आणतायत तर कुठेतरी ती चुकी झाली असावी त्या संघ मालकाची कॅप्टनची. यावेळेला फुल टॉस बॉल मिस केलंय. लक स्टंप उद्ध्वस्त करत असताना क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज नानूला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. वाटलं लेग स्टंप परंतु ऑफ स्टंप या वेळेला आपण पाहतायत उद्ध्वस्त केला गेलाय. फुल टॉस बॉल होता. मिस झाले. आता हार्दिकला आपण पाहतायत जात असताना. थोड्याच वेळात कुणाल दाते सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. अगदी त्यांनी एका शब्दाला मान देऊन या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. परंतु ते जास्त वेळ न राहताना बरोबर ते 2-2:30च्या दरम्यान पुन्हा एकदा मात्र रिटर्न जातील. कारण अजून एक शेड्यूल त्यांचं बुक आहे आणि 12 वर्षाची परंपरा त्यांनी त्या स्पर्धेची जोपासली. त्यामुळे शब्दाला विनंतीस मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. मिस्टर IPL रोहनजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्याच माध्यमातून बिलीव्ह इन क्वालिटी ओमकार बॉय स्पोर्ट्स यांनी मेडल दिलंय लेग बाईचा इशारा दरम्यान. आणि रुपेशजी पाटील साहेब यांचे परम मित्र आणि खासम खास म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. टॉस फक्त आपण प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत. एकवीसला 1 76 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक महेंद्र भोईरला आपण पाहतायत. किरण भोईर यांचे बंधू. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. ऑल इज वेल. रुपेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी सातत्य आणि शिस्त लागते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी हे वाक्य म्हटलंय आणि तीच टॅगलाईन टॉस का बॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले गेले. या बॉल ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळला होता. सरळ बॉल निघून जाईल. साईराज भोईरच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा झन्नाटेदार आई एकविरा चषक चौकार. गुड शॉट. आहे सबसे अलग आई एकविरा चषक ची झलक मात्र आपल्याला वेगळीच पाहायला मिळते. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता, बॉलला फ्लाईट दिली होती. महेंद्र भोईर एक अनुभवाचा खजिना म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, तर वैभव स्टम्प्सला चिकटून चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. 25ला 1. दिवेशला आपण पाहतायत शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय. चांगली फिल्डिंगचा दर्जा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु हा महत्वपूर्ण झेल असेल. किरण भोईर येत आहेत आणि इथे मात्र चुकी केली होती. बॅकअप चांगला मिळाला. चला पण वॉट कॅच. फलंदाज बाद साईराज भोईर बॅक टू द डगआउट. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अजयजी पाटील यांच्याकडे. टॉस आपण उडवतोय रुपेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूने ओमकार बॉयज एडबन आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. कॉल असेल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाचा. नागदाय देवी आणि एकविरा आई एकविरा असा कॉल आहे आणि आलाय आई एकविरा. मॅच सुरू आहे. टॉस जिंकलाय. प्रथमतः इथे आगमन झाल्यानंतर कसं वाटलंय? खूप छान वाटलं. पूर्ण संघ चांगला टच मध्ये आहे. टॉस जिंकलाय, काय घेणार शतरक्षक आणि किती धावापर्यंत एक थांबवण्याचा गेम प्लॅनिंग असेल? 50-60 च्या मध्ये. कसं वर्णन कराल या स्पर्धेचं माननीय श्री रुपेश नरेश पाटील सरांचं? स्पर्धा खूप छान असते दरवर्षी आणि यंदाही छान आहे. टॉस जिंकला असता रोहन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची, किती धावा एक चांगली मॅच बघायला मिळू शकते? चांगल्या धावाची मॅच बघायला मिळते. आणि टीम मध्ये असे कुठले खेळाडू आहेत जे चांगल्या टच मध्ये आहेत आणि तुम्हाला एक चांगल्या स्कोरकडे घेऊन जाण्यासाठी एक चांगली इनिंग खेळतील? सर्वच चांगले आहेत. मृदुल आहे, मी आहे, जितू आहे, जितू जॅक आहे, पार्थ आहे, चांगले फिल्डर. बेस्ट ऑफ लक बोट टीम कॅप्टन. टॉस जिंकला टेंबी खोडावे संघाने घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय या ठिकाणी ओमकार बॉयज एडमंड संघाला. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. अप्रतिम चांगला फटका. यावेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल निघून जाईल. प्रवीण भोईरला बीट केलं या बॉलने. आत्मविश्वासासहित बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. 4 रन चौकार. गुड शॉट. 89 आता विजयासाठी समीकरण इक्वेशन असं आहे की 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 45 एकंदरीत 47 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 47 रन. हार्दिक भोईर आणि सुमित पाटील. मी हार्दिक किनीला विनंती करेन. हार्दिक किनी समालोचक, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. काल मोहम्मदभाई पटेल यांचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्याच वेळात मखमली आवाज मिस्टर IPL कुणाल दातेसरांचा आवाज ऐकणार आहोत. सध्या चीअर अप करण्यासाठी चिखलपाडा या टीमला ते जॉईन झालेत डगआउट मध्ये. पुढच्या मॅचचा सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत एक इनिंग साठी. 16 तारखेला कोसमाई चषक ही स्पर्धा सुद्धा ते कव्हर करताना पाहायला मिळतील. या हार्दिक. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. फोर्स केलंय परंतु कॅच ड्रॉप्ड.
झेल किती महत्वाचा असतो. इथे झेल सोडण्याचा परिणाम आता तुम्हाला सोसावा लागेल. कॅच येते, बॉल जेव्हा येतो त्यावेळेला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि झेल सोडून आता मात्र पश्चातापाचीच वेळ सोसावी लागेल. भूपेजी पाटील, रॉकी दादा यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रुपेजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर या. नुकताच मी ज्यांचा उल्लेख केला असे कुणाल दाते सर सेकंड टाइम या मैदानात उपस्थित होत असताना त्यांच्या समवेत ज्ञान करण्यासाठी आमचे परम मित्र येशू डिमेलो, यांचं नाव विशाल परंतु येशू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले सर्प मित्र आहेत. आणि वेलकम कुणाल दाते सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेला आपण पाहिलं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप मिसिंग होतं. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. लेग बाईज असावी का? आणि यस पंच अजित मात्रे सर दर्शवत आहेत की लेग बाईज निखिल गावडला आपण पाहतायत. सध्या टाटा टी आपण हे गाणं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि थोड्याच वेळात सौरभ तरे हे रिलीज करतील पुन्हा एकदा. अग्रीदादा 007 धनेजी गावड साहेबांची संकल्पना आणि त्यानंतर उभारलेले हे आमचे कलाकार अगदी छोट्याशा गावातून आज महाराष्ट्रात नाव करत असताना पाहायला मिळतात. अभिमान असावा. या भूपेजी पाटील, रॉकी दादा आपलं सुद्धा वेलकम आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने हार्दिकले फक्त चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल तर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु इथे एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 32 या धावसंख्येवर. 32 रन विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 44 रनची आवश्यकता आहे. या वेळेला मात्र सुमितचा हा फटका फसलाय की काय आणि सरळ नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावा. चांगलं हे गाणं मात्र आपण ऐकतायत. दिनेश गावड यांची संकल्पना. निखिल आज स्वतः एक कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेत. हास्य सम्राट म्हणून ज्यांची ओळख. 38 ला 2. प्रवीण भोईरचा हा बॉल यावेळेला ऑन द राईज खेळला गेला. एक नंतर मेल चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सध्या सुमित पाटील 4 बॉलमध्ये 11 रन त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 2 रन हार्दिक भोईरच्या बॅटमधून. जितू वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एक चांगले खेळाडू आणि इथून मात्र आता चुकी करणार नाहीये. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. त्याचाच प्रत्यय यावेळेला दाखवला. गणेश गावड फॉर अ कॅच. अप्रतिम. सोपा झेल मात्र तो कठीण केला आणि कठीण झेल मात्र आता सोपा केला. अशक्य ते शक्य करून दाखवलं. ही गणेश गावडची ताकद आहे. मिनी हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला होता परंतु काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत. विश नेटवर्क सध्या चर्चेत राहिलंय. यासाठीच प्रत्येक बॉलला ते चांगलं फॉलो करतात आणि त्यामुळेच विश्वास पाटील हे नावच विश्वसनीय आहे. (39-46) प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या. आता इथून जर आपण पाहिलं तर 37 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 37 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. फार महत्वाचा भाग असेल. 18 बॉल मध्ये 37 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अठरा बॉल आणि 37 रन. मैदानाचा कायापलट अगदी आजच्या दिवसामध्ये आई एकविरा ग्रुप जे मेंबर्स आहेत रुपेजी पाटील यांनी
या माणसांना जोडले गेले, व्यक्तिमत्वांना, आणि त्या ग्रुपमध्ये दाखल केलं. ते ट्रिप सुद्धा आपण पाहिली आई एकविरा दर्शनासाठी. आणि फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त आता पाऊल पुढे पडताना आपल्याला पाहायला मिळेल. एक पाऊल पुढे समाजसेवा, आणि ते आज शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांना केलं जाणार आहे आई एकविरा ग्रुपच्या वतीने. अगदी थोड्याच वेळात 39 धावा, 39 लॉस ऑफ 3 विकेट. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत मलिंगा स्टाईल मध्ये तीच दहशत, तोच दरारा हेमंतचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान, परंतु त्यांचे उच्च विचार जरूर पाहायला मिळतात. आकाश गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक एनर्जेटिक प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अप्रतिम चांगला फटका आहे. फक्त या वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते अगदी योग्य. प्रवीण भोईरने केली चुकी, चुकीला माफी नाहीये. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, चौकार, 4 रन. थ्री रन, 43 धावा, 76 धावांचा पाठलाग करताना आता 33 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. हेमंत यावेळेला अप्रतिम स्वीप खेळलाय. या बॉलला महेंद्र भोईर थोडीशी चुकतायत. त्या ठिकाणी वैभव येत आहे स्वतः धावत त्या बॉलवर लॉंग लेगला, आणि पाहता पाहता 2 रन. सुमित, काय सुमित भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. सुमितला पाहिल्यानंतर मला सातपाटीचा सुमित आठवतो. सेम तशीच पर्सनॅलिटी, त्याची बॅटिंग करण्याची कला अगदी त्याच पद्धतीने पाहायला मिळतो. हा सुमित पाटील आहे तर तो सुमित म्हात्रे आहे. मुनीत कुडू मात्र आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवत असताना सध्या कुणाल दाते सर व्यासपीठावर आहेत. यावेळेला स्विच हिट, स्वतःला स्विच केलं, पोझिशन मध्ये आला, बॅटची ग्रीप बदलली आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं थर्ड मॅनला. चौकार, गुड शॉट, 4 रन. दहा रन्स खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉलमध्ये 21. सुमित पाटील नावाचं वादळ घोंगावलंय. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची एज घेत बॉल महेंद्र भोईर यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं थोडेसे फंबल होत आहेत. हा प्रॅक्टिसचा अभाव असतो. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस सुंदर करता, तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता यापेक्षा तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला महत्त्व देणं फार गरजेची गोष्ट असते. मन लावून जर 1 तास जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तरी सुद्धा त्याचं यश तुम्हाला डेफिनेटली मिळतं. 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 ची आवश्यकता. या बॉलला आपण पाहिलं लेफ्ट केलं, चांगला निर्णय घेतला मिस्टर जयेश घेरत. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51. कारण सकाळी रोज उठल्यानंतर आपल्याला पूर्ण दिवसातून सकाळच्या सत्रात एकदा तरी निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय पॉझिटिव्ह असावा. यावेळेला ऑन साइडला जयेश घेरत, घुटना टेक और ये जयेश घेरत का सिक्सर देख. व्हाट अ शॉट. That's not a shot, that's a statement by Jayesh Gharat. Magnificent timing. 6 धावा. जाऊन पोहोचते तब्बल आपण पाहिलं तर 57. आता विजयासाठी लक्षात असू द्या 12 बॉल आणि 19 रन. कंपॅरिझन करताना 4 षटकांमध्ये 64 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या. मात्र इथे 7 धावेने पाठीमागे आहेत. नौजेवरून दयानंद पाटील या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण व्यासपीठावर पाहतायत तर मिस्टर IPL त्यांनी दणानून सोडलं. जिओ स्टार आणि महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचे समालोचक म्हणून आमचे जवळचे मित्र, अभिमान वाटतो
ज्या ज्या वेळेला ते मात्र या पालघर जिल्ह्यामध्ये ते येतात एका शब्दाला विनंतीस मान देऊन 365 दिवस शेड्यूल बिजी असताना सुद्धा मात्र कुठे वेळ द्यावा, कोणती माणसं कशी जोडावीत हे कुणाल दाते सरांनी मात्र प्रत्येक समालोचकाला जरूर शिकवलंय आणि मी जवळून पाहिलंय. त्यांचा स्वभाव हा पेड्यासारखा आहे. राजासारखं मन आणि मनासारखा राजा समालोचन क्षेत्रातील एक अतिशय मात्र अव्वल दर्जाचे समालोचक म्हणून ज्यांची ओळख आणि या साखरेच्या क्रीडानगरीमध्ये सेकंड टाइम त्यांची पदस्पर्श या मैदानाला लाभलेत आणि रुपेजी नरेश पाटील साहेबांनी त्यांना इन्व्हिटेशन स्पेशल दिलं आणि ते शब्दाला विनंतीस मान देऊन आले. त्यांचं वेलकम आहे. त्यांच्या समवेत निखिलजी गावड, अग्रीदादा 007, हास्य सम्राट भूपेशजी पाटील, रॉकी दादा आणि या वेळेला मात्र स्वीप करण्याच्या नादामध्ये अंगलट आलेला फटका, सरळ यष्टांचा वेध घेणारा हा बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्रवीण भोईरने ब्रेक थ्रू लावून दिलाय. योग्य त्या वेळेला योग्य निर्णय घेत चांगली गोलंदाजी प्रवीण भोईर कमबॅक करतोय. सुमित पाटील बॅक टू द डगआउट. बॉल 19 रनची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर मात्र यावेळेला आपण पाहतायत विकेट डाऊन आणि त्यानंतर प्रवीण भोईर एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं 11 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 19 रनची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर दांडी गुल. राजूदादा पाटील नेहमीच तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व, साखरे गावाची धडकन आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांच्या सौजन्यामुळे जो काही मैदानाला खर्च आपल्याला पाहायला मिळाला आणि आज हे क्रीडांगण जे नंदनवन झालंय, मानाचा मुजरा असेल राजूजी रामचंद्र पाटील राजूदादा यांना आणि संपूर्ण साखरेकरांनी घेतलेली मेहनत, दखल आणि हक्काचं व्यासपीठ आता आपल्याला पाहायला मिळतं ते साखरेकरांचं. 57ला 4, 11 बॉल 19. चांगला बॉल होता. ऑफ ड्राईव्ह ऑन द राईट्स खेळत असताना आपण पाहतायत एकच रनवर सॅटिस्फाईड राहावं लागेल राजू यांच्या बॅटमधून. राजू एक असा खेळाडू आहे की चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खेळपट्टीवर तो एकदा का चिकटून राहिला की धावा आपोआप येण्यास सुरुवात होते आणि क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर तुम्हाला टिकून राहायचं असतं. खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि तेच आतापर्यंत जयेश घरतने करून दाखवलंय. षटकार तर आलाय त्याच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल होता. समोर खेळलेत गणेश गावड, पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 59. 59 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला ओम 11 जलसार संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतोय. चांगला फटका. समोर खेळलेत परंतु हा झेल महत्वपूर्ण. गुड कॅच. चांगला झेल टिपलाय. राजूच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. फलंदाज बाद. आठला 5. आतापर्यंत आपण पाहतायत 8 बॉल आणि 17 रन. या षटकानंतर साखरेकरांची एक परंपरा आहे. चांगला बॉल आणि लेग बिफोर विकेट.
पायचीत पकडला गेला. अतुल भोईरला या वेळेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आता सामना अंगलट आलाय. प्रवीण भोईरने काय कमबॅक केलंय. मागे काय झालं यापेक्षा आता मी काय करणार आहे, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलंय. त्यामुळे सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चला या पण साखरे गावात आल्यानंतर प्रत्येकाची परंपरा जोपासणं हे आद्य कर्तव्य साखरेकर जाणतात आणि नेरळवरून खास करून आपण पाहिलं तर एवढ्या लांबचा प्रवास करत अगदी या मैदानात ते थेट पोचलेत वेळेवर. कुणाल दाते सरांना विनंती करेन समोर या, आपण आपलं यतूचे स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्मान तर नंतर होईल, परंतु यावेळेला स्वागत प्रथमतः हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान आणि मिस्टर IPL खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटचा मान सन्मान. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. निसर्गाने दिलेली देणगी प्रत्येकाला म्हणजेच कला, आणि त्या कलेवर प्रेम करा, परंतु कलेवर गर्व कधीच करू नका. नम्रपणा असावा, परंतु अहंकार कधीच नसावा. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच कुणाल दाते सर. चांगला बॉल, अप्रतिम. 6 बॉल 17. काय प्रवीण भोईरने स्पेल यावेळेला हाताळलाय. फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 3 विकेट्स. टर्निंग पॉइंट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने कमबॅक केलंय, कमबॅक कसं करावं हे मात्र प्रवीण भोईरने पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा ठेवत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि खेळपट्टी अक्षरशः मात्र त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. कारण ही समान न्याय देणारी खेळपट्टी आहे, कधी गोलंदाजाच्या प्रेमात तर कधी फलंदाजाच्या प्रेमात. कारण कालच्या दिवसात 6 ओव्हरमध्ये 107 धावा सुद्धा चेज झाल्या श्रीराम स्पोर्ट्स खानिवडीच्या अगेन्स्ट गावदेवी नवसई ब टीमने. परंतु त्या संघाला पराभूतच्या छायेत नेलं ते विकी 11 वालिव या टीमने, विकी वजे यांच्या संघाने. आणि तो संघ पुढे आला तर एका साईडला वीर तानाजी पारगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2 संघ कालच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळतील. सुपर 8 चे मात्र लॉट्स पडले जाणार आहेत. कोणाच्या मनात असेल की पहिल्या दिवसात जे 2 संघ आलेत ते संघ एकमेकांसमोर खेळणार नाहीत, तर उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 8 टीम ज्या क्वालिफाय होतील त्यांचे लॉट्स या ठिकाणी लाईव्ह टाकले जाणार आहेत. याची आपण दखल घ्या. 6 बॉल 17 रनची आवश्यकता आहे. जयेश गरज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅच मध्ये रंगत वाढेल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी अंडर प्रेशर बॅटिंग करावी लागणार आहे. हेमंत त्याच्या समोर एक जुना जाणता गोलंदाज, मलिंगा स्टाईल म्हणून ज्याची ओळख या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. 6 बॉल 17. या वेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत टक्कन आवाज आलाय आणि काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. सुपर फिल्डिंग. संकेतने मात्र या वेळेला मेसेज दिलाय की अशा प्रकारचे सहजासहजी मी मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणार नाही, ही माझी मात्र कला आहे. हाय जम्प घेतली होती आणि इथून पंचांनी सांगितलंय की या चेक करूया एक्झॅक्टली षटकार आहे का की सेफ आहे. विश नेटवर्क सध्या चर्चेत असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही मन लावून काम करताना त्यावेळेला तुम्हाला 100% परिश्रम घेतल्यानंतर ते यश मिळतं. सध्या आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग. सेफ आहे. 2 रन्स मिळतील. 4 रन्स सेव्ह केलेत, एक सुद्धा रन नाहीये. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहताय जयेश गरज स्वतःकडे चान्स घेतला त्यांनी. आता 5 बॉल आणि 17 रन. या वेळेला ऑन साईडला जयेश गरतने आता प्रश्न विचारला, या बॉलला थांबून दाखवा. सरळ बॉलला फेकून दिलाय फ्लॅट 6. षटकार 6 धावा.
1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 66. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर 66 धावा, 10 रनची आवश्यकता. अंकित किनी आता मात्र बॉल यावेळेला दर्शवत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये 10 रन. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला या धावा प्लस कराव्या लागतील. 76 धावांचं टार्गेट. 6 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या बॉलवर षटकार आला. पहिल्या बॉलवर संकेतने बॉल स्टॉप केलं. उडता पंची आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचं स्टँडर्ड कसं असावं याचं फॉर एक्झाम्पल ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आता 3 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण. मी म्हटलं होतं की जयेश गरज जिथपर्यंत बॅटिंग करेल तिथपर्यंत सामन्याची रंगत वाढताना पाहायला मिळेल आणि तेच केलंय. कारण जयेश गरज एक शांत स्वभावाचा खेळाडू आणि नेहमीच सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला हा बॅटर सध्या जयेश गरज पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 10 रन. 5 बॉलमध्ये 14 रनची आतापर्यंत अफलातून बॅटिंग करत असताना गुड प्लेसमेंट, अफलातून टायमिंग, शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतात आणि हे तुमच्या भात्यामध्ये असायलाच हवेत. राकेश राऊत यावेळेला सांगतायत की तुमचं खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारची छाया उमटली नाही पाहिजे. 3 बॉल आणि 10. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता लो फुल टॉस आणि जयेश गरतने सांगितलं या बॉलचा आय एम दी बॉस. षटकार. व्हॉट अ शॉट. कडक बॅटिंग. क्या बात आहे जयेश गरत. कलात्मकतेचे आविष्कार फटके दाखवले. 6. खेळपट्टी प्रेमात पडले. 2 बॉल 4. या वेळेला ऑफ साईडला जरूर कळले. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. या वेळेला हे काय घडले गेलंय. इथून मात्र एका क्षणाला मी म्हणेन कॅच नाही सोडली तर ही मॅच सोडले आणि या स्पर्धेचं कदाचित तेवढ्या वेळेपुरतं स्वप्न तुटलंय. 1 बॉल आणि 4 रन. कारण एका वर्षाची किंमत म्हणजेच काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. 1 बॉल आणि 4 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. जयेश गरज स्वतः सेल्फ कॉन्फिडन्सने बॅटिंग करत असताना म्हणतात ना कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल. 10:13 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. जरा थोडेसे उशिराने चाललेत. बरोबर 1 तास आणि 14 मिनिटे लागलेत. यावेळेला संयम बाळगला आणि इथून आता मात्र 1 बॉल आणि 3 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सरांकडून येतोय. आउटसाइड द लेग स्टंप. प्रेशर मध्ये बॉलिंग करत असताना तर एका साइडला जयेश गरज फ्रीली माइंड. 1 बॉल 3. चेसिंग कंपल्सरी त्या अगोदरच मी उल्लेख केला होता. 1 बॉल आणि 3 रन. या वेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेलंय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स तर कंप्लीट झालेत आणि हा ना करता करता इथून जर आपण पाहिलं तर एका रन्सने पराभूत स्वीकारावं लागलं जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला आणि इथून विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ओम 11 जलसार टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कदाचित तिथे बॉल रोखला गेला होता. 1 ते 2 धावा आल्या असत्या. त्या धावा कदाचित उपयोगी पडल्या असत्या परंतु तसं काही घडलं नाही आणि एका धावेची किंमत मात्र आता 1 वर्ष मोजावी लागेल. शालेय जीवनात विद्यार्थ्याला विचारा